नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत. महाटीईटी 2026 ची तयारी करण्यासाठी आणि समाजशास्त्र पेपर क्रमांक 2 याची प्रॉपर तयारीसाठी आपण व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. त्यामुळं महाटीईटी 2026 त्याचबरोबर सीटीईटी 2026 ची जर तयारी करत असाल आणि पेपर क्रमांक 2 एसएसटी साठी जर कंटेंटच्या शोधात असाल तर हे चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवर तुम्हाला अगदी पेपर क्रमांक 2 साठी समाजशास्त्र विषयासाठी पुरेपूर आणि सिलेबस ओरिएंटेड दर्जेदार आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारा डाटा आपण देत असतो. त्याच्यासाठी आपण 6वी ते 12वी जी पाठ्यपुस्तकं आहेत तर त्याच्यावर आधारित पाठ्यपुस्तकानुसार PYQ MCQच्या स्वरूपात रिव्हिजन सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 6वी ते 10वी पर्यंत भूगोल विषय कव्हर केलेला आहे. 11वी 12वी आपलं भूगोल राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर इतिहास आणि पॉलिटी अशा पद्धतीने आपली ही लेक्चर सिरीज कंटिन्यू राहणार आहे. तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तर हे मॅरेथॉन लेक्चर असेल. या लेक्चरमध्ये संपूर्ण 7वी इतिहासाचं जे पाठ्यपुस्तक आहे ज्याच्यामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. तर पूर्ण पाठ्यपुस्तक आणि कंटेंट आणि थेअरीचा जो भाग आहे तर तो भाग आपण इथं बघणार आहोत. बघा, किती जरी तुम्ही प्रश्न सोडवले तर फक्त प्रश्न सोडवून तुम्हाला मार्क्स येतील का, तर नाही. प्रश्न सोडवत असताना त्या प्रश्नाचा जो थेअरीचा पार्ट आहे किंवा त्याच्या पाठीमागचा समजा आता आधुनिक भारत असेल, प्राचीन भारत असेल, मध्ययुगीन भारत असेल तर तुम्हाला थेअरीचा पार्ट पण तुम्हाला माहीत असणे अपेक्षित आहे. एक्झॅक्ट प्राचीन भारतामध्ये कोणत्या पॉईंटवर आपल्याला फोकस केला पाहिजे, कोणत्या पॉईंटमधून प्रश्न येतो आणि एकंदरीत सर्व घटनाक्रम तुम्हाला व्यवस्थित माहीत असणे अपेक्षित आहे. तरच तुम्ही काय करू शकता, प्रश्न सोडवू शकता. नाहीतर फक्त प्रश्न उत्तर बघितले आणि तुम्हाला टीईटीला तुम्हाला जास्त मार्क मिळतील तर या भ्रमामध्ये तुम्ही अजिबात राहू नका. त्याच्यासाठी आपलं इयत्ता 6वी प्राचीन भारताचा इतिहास ह्याच्यावर पण आपण मॅरेथॉन लेक्चर घेतलेलं आहे. संपूर्ण पाठ्यपुस्तक आपण व्यवस्थित कव्हर केलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत मध्ययुगीन भारताचा इतिहास, ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 13 टॉपिक आहेत. इथं 13 टॉपिक दिलेले आहेत आणि 13 टॉपिकचा आपण अभ्यास या एकाच लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि भूगोलाचं ज्यावेळी आपल्या 11वी 12वी भूगोल होईल त्याच्यानंतर आपण पुन्हा इतिहासाचे PYQ MCQच्या स्वरूपामध्ये संपूर्ण पाठ्यपुस्तक रिव्हिजन हे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर 7वीच्या या पाठ्यपुस्तकाचे तुम्ही प्रश्न पाहू शकता. एकंदरीत आपण आज एक 8-10 तरी क्वेश्चन घेऊ आपण पाठ्यपुस्तकानुसार किती प्रश्न आलेले आहेत, पण सर्व पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न तुम्हाला नंतर पाहायला मिळतील. आणखी हो, ज्यांना कुणाला आता 1 महिना राहिलेला आहे आणि 28 जूनला तुमचा पेपर असणार आहे. आज आहे 22 मे, तर इकडे तिकडे हे 8 दिवस राहतात. म्हणजे बघा, तुम्हाला फक्त 1 महिना तुमच्या हातामध्ये आहे. एक 8 दिवस तुम्हाला बोनस मिळालेला आहे. 21 जूनला तुमचा पेपर होणार होता, पण 8 दिवसाचा जो कालावधी आहे तो तुम्ही बोनस पिरियड समजून काय करायचं आहे, जास्तीत जास्त रिव्हिजनसाठी वापरायचा आहे. ज्यांना कुणाला 1 महिन्यामध्ये अजूनही अभ्यास झालेला नाही, काय करावं सुचत नाही आणि 6वी ते 12वी सगळी पाठ्यपुस्तके वाचणे जड जात आहे, जनगणनेची कामं आहेत. माझ्या आता ज्या कोणी बॅचेस घेतलेले या नोट्स परचेस केलेल्या आहेत तर त्या नोट्समध्ये जवळजवळ 13 लोकांनी नोट्स खरेदी केलेले आहेत. सर्वांचा फीडबॅक खूप जास्त चांगला आहे. तर हे नोट्स घेणारे जे आहेत तर ते सर्व शिक्षक आहेत आणि ते कुठेतरी जॉईन आहेत आणि त्यांच्या आता जनगणनेची कामे असल्यामुळे त्यांना सिलेबस कव्हर करणे जास्त अवघड बनत आहे. तर त्यांच्यासाठी मी या नोट्स घेऊन आलेल्या आहेत. तर 6वी ते 10वी पर्यंतच्या सगळ्या नोट्स तुम्हाला पाठ्यपुस्तकानुसार मिळतील आणि हे जे आपलं मॅरेथॉन लेक्चर असणार आहे ते पण याच नोट्समधून असणार आहे. ज्यांना आवडतात किंवा ज्यांना वाटतं की आपण नोट्स घ्याव्यात तर त्यांनीच फक्त नोट्स परचेस करायचे आहेत, बाकी कुणालाही कंपल्शन नाही. त्यामुळे बघा, 6वी ते 10वी ज्या नोट्स आहेत तुम्हाला प्रॉपर नोट्स मिळतील. त्याचबरोबर नोट्स सोबत आणखीन एक्स्ट्रा काय मिळणार आहे, 6वी ते 12वीचे सगळे हायलाइटेड पुस्तके तुम्हाला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका SSTच्या 2013 पासून तर ते मी तुम्हाला क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपामध्ये पण दिलेले आहेत आणि अनालिसिसच्या PDF त्या सुद्धा ऍड होणार आहेत. आणखी हे जे पाठ्यपुस्तकानुसार ज्या नोट्स आहेत तर नोट्सनुसार प्रत्येक पाठ्यपुस्तकाची प्रश्नोत्तरे तुम्हाला मी एक्स्ट्रा वेगळं देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे 6वी ते 10वी पर्यंतच्या नोट्स प्लस 6वी ते 12वीचे हायलाइटेड पुस्तके, सगळे प्रश्न आणि मागील वर्षांच्या ज्या काही SSTच्या प्रश्नपत्रिका आहेत तर एवढं सगळं मटेरियल तुम्हाला मिळणार आहे फक्त 350 रुपयामध्ये. तुम्हाला
जर फक्त इतिहास, फक्त भूगोल, फक्त नागरिकशास्त्र नोट्स परचेस करायचे असतील, माझा इतिहास खूप जास्त चांगला आहे, स्ट्रॉंग आहे, भूगोल थोडं कच्चं जाते, फक्त भूगोलाच्या नोट्स परचेस करेल, तर त्यांनी सुद्धा नक्की नोट्स परचेस करू शकताय. फक्त इतिहास, फक्त भूगोल त्याची प्राइस राहणार आहे 150 रुपये. फक्त नागरिकशास्त्र त्याची प्राइस राहणार आहे 100 रुपये. आणि कॉम्बो जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला 350 रुपयाला एवढं सगळं मटेरियल भेटेल. त्यामुळं त्यांना वाटतं त्यांनी जरूर नोट्स परचेस करा. आपण आता अजिबात वेळ न घालवता आपल्या सेशनला सुरुवात करूया. इयत्ता 7वी मध्ययुगीन भारताचा इतिहास. ज्यावेळी आपण इतिहास अभ्यासत असतो, 5वीला तुम्हाला परिसर अभ्यास आहे, 6वी पासून तुमचा इतिहास चालू होतो. 6वीला प्राचीन भारत, 7वीला मध्ययुगीन, 8वीला आधुनिक भारत, 9वीला स्वातंत्र्योत्तर भारत, 10वीला तुम्हाला उपयोजित इतिहास आहे, 11वीला परत एकदा तुम्हाला प्राचीन भारत आहे आणि प्रबोधन युगानंतरचा जो कालखंड आहे तर तो एकंदरीत तुम्हाला 12वीला दिलेला आहे. तर आपण काय करूया, पहिल्यांदा आपण इथं अनुक्रमणिका बघून घेऊया. एक्झॅक्ट आपल्याला 7वीच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये काय काय अभ्यासायचं आहे. 6वी, 7वी, 8वी तुम्ही पाठ्यपुस्तक उघडलात, तुम्हाला पहिलं प्रकरण एकच दिसेल, इतिहासाची साधने. दुसरा आहे शिवपूर्वकालीन भारत. तिसरा आहे धार्मिक समन्वय. चौथा धडा आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. 5वा आहे स्वराज्य स्थापना. 6वा आहे मुघलांशी संघर्ष. 7वा आहे स्वराज्याचा कारभार. 8वा आहे आदर्श राज्यकर्ता. 9वा आहे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. आता आदर्श राज्यकर्ता इथून बघा तुम्हाला शिवाजी महाराजांचे गुण विचारले जातात. त्याच्यानंतर मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार आहे, राष्ट्ररक्षक मराठे आहे. 12वा धडा साम्राज्याची वाटचाल आणि 13वा धडा आहे महाराष्ट्रातील समाज जीवन. जेवढं IMP आहे तेवढं आपण काय करणार आहोत, सगळं इथं आता पाहणार आहोत. बघा, 18व्या शतकातील पाल हे काय होतं तर बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होते. 8व्या शतकामध्ये पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय आणि मध्य भारतामध्ये गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठीवाड, कनौज आणि गुजरातपर्यंतचा सत्तेचा काय केलेला आहे, गुजरातपर्यंत विस्तार केलेला आहे. उत्तर भारतातील राजपूत घराण्यामध्ये गढवाल घराणे, परमार घराणी ही घराणी महत्वाची होत आणि राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा जो आहे तो पराक्रमी राजा होता. आता तराईचं जे युद्ध आहे कधी झालेलं आहे तर 1191 मध्ये कुणाकुणाच्या झालेलं आहे, पृथ्वीराज चौहान, मोहम्मद घोरी. तराईच्या युद्धावर पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. 2 युद्ध झाली. पहिलं युद्ध पृथ्वीराज चौहान, मोहम्मद घोरी, दोन्ही युद्ध दोघांच्याच दरम्यान झालेले आहे. तर या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहाननं पहिल्या तराईच्या युद्धामध्ये 1191 मध्ये पृथ्वीराज चौहाननं मोहम्मद घोरीचा पराभव केलेला आढळतो आणि दुसऱ्याच वर्षी 1192 मध्ये जे तराईचं युद्ध झालं दुसरं, त्याच्यामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा काय केलेला आहे, पराभव केलेला आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूमधील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे काय आहेत तर महत्वाचे राजे होते. दक्षिणेकडची उत्तरेकडची विविध राजघराणी आहेत, त्याच्यामध्ये चोळ, चेर, पांड्य हे तुम्हाला दक्षिणेकडे पाहायला मिळतात आणि तामिळनाडूमधील चोळ घराण्यातील राजे आहेत राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे महत्वाचे राजे होते. त्याच्यामध्ये चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे आणि श्रीलंका बेटे जिंकून घेतलेली होती. पुढे महत्वाचं आहे कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला होता. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता जी आहे तर ती कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली आणि पुढे कृष्ण तिसरा याने काय केलेलं आहे, अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. पुढे बघायचं आहे आपल्याला शिलाहारांनी 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. शिलाहारांची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयास आली. त्यापैकी पहिलं घराणं होतं कोकणामध्ये ठाणे आणि रायगड या भागात. दुसरं शिलाहारांचं घराणं होतं दक्षिण कोकणात आणि तिसरं जे घराणं होतं ते आहे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यामध्ये. पुढं शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. आता यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी कुठं होती तर औरंगाबाद जवळील देवगिरी. बघा, घराणे त्याची राजधानी तुम्हाला 100% विचारली जातात आणि त्या घराण्याचे राज्य विचारले जातात. तर यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी कोणती आहे, औरंगाबाद जवळील देवगिरी. त्याचबरोबर त्यानं कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला होता आणि इथं अतिशय महत्वाची लाईन आहे, वेगळ्या आपण हायलायटरने इथं हायलाइट करूया.
तर यादवांचा जो काळ आहे तर तो मराठी भाषा आणि साहित्याचा काय मानला जातो, सुवर्ण काळ मानला जातो. यादवांचा काळ मराठी भाषेचा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो. पुढचं आपल्याला घ्यायचं आहे लगेच 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकानं काय केलेलं आहे, आपल्या प्रभुत्वाखाली काय केलेलं आहे, तिथला जो प्रदेश आहे तो आणलेला आहे आणि भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकानं काय केली, स्वतंत्र कारभार पाहण्यास सुरुवात केली. आता ऐबक जो आहे तो मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला होता आणि 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. ऐबक कोण होता, गुलाम होता आणि गुलाम वंशाचा शासक होता. आता तुम्हाला जर तुम्ही मध्ययुगीन भारत असेल, प्राचीन भारत असेल, आधुनिक भारत असेल, खूप वास्ट आहे. याच्यावर अखंड पुस्तकं पण बनलेली आहेत MPSC साठी, UPSC साठी, सरळ सेवेसाठी, कंबाईनसाठी. जर तुम्ही एक स्पेसिफिक वेगळं जर बुक घेतला तुम्ही मध्ययुगीन भारताचं किंवा इतिहासाचं मोठं बुक जर परचेस केला तर खूप मोठा इतिहास आहे हा. पण तुम्हाला 6वी ते 12वी किंवा 6वी ते 10वी जो इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे त्यामध्ये मध्ययुगीन भारताचा अखंड इतिहास आपल्याला अभ्यासायला नाही. तर सुरुवातीला जे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत तर तेवढे सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत आणि एक बेसिक तुम्हाला मध्ययुगीन भारत म्हणजे त्याच्यामध्ये दिल्ली सल्तनत असेल, त्याच्यानंतर मुघलकालीन जे शासक आहेत तर त्यांचा एक चार्ट दिलेला आहे तो तुम्ही नाही केला तरी चालेल. पण एक मुघल इतिहास जो आहे किंवा मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे तर त्याची एक स्पेसिफिक आयडिया या तुम्हाला यायला हवी, तुम्हाला समजायला हवं की मध्ययुगामध्ये काय काय गोष्टी किंवा कोणत्या कोणत्या घटना होत्या. तर त्याच्यासाठी फक्त काही चार्ट्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला बेसिक आयडिया येऊन जाईल. त्यामुळं जेवढे पाठ्यपुस्तकातले मुद्दे आहेत तर ते सुरुवातीला आपल्याला कव्हर करायचे. आता आपण काय काय कव्हर केलं तर 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकानं काय केलं तर स्वतंत्र कारभार पाहायला सुरुवात केली. भारतातील ऐबक कोण होता, गुलाम होता, तो नंतर दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि 1210 मध्ये या ऐबकाचा मृत्यू झालेला आहे. पुन्हा कुतुबुद्दीन ऐबक नंतर अल्तमश आहे, रजिया आहे, बलबन आहे, त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खलजी आहे, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक आणि इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केलं. स्पेसिफिक कोणत्याही सुलतानाची तुम्हाला माहिती दिलेली नाही. आता इब्राहिम लोदी हा कोण आहे, शेवटचा सुलतान आहे. जे सुलतान आहे त्याच्यापैकी इब्राहिम लोदी शेवटचा सुलतान आहे आणि त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले आणि या लढाईत बाबराने काय केलेलं आहे, इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला. इब्राहिम लोदी शेवटचा सुलतानाने याच्या मृत्यूनंतर सुलतानशाहीचा शेवट झाला. आता पुढे येतो बाबर. बाबरने काय केलेलं आहे तर त्याचा पराभव केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे विजयनगरचे राज्य. विजयनगरचे राज्य आता याच्यामध्ये बघा दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले आणि यातूनच विजयनगर आणि बहमनी ही दोन प्रबळ राज्ये दक्षिणेकडे उदयास आली. कुठं, दक्षिणेकडे, भारताच्या दक्षिणेकडे. आणि हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत काय होते, सुभेदार होते आणि त्यांनी मोहम्मद तुगलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेतला आणि 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले आणि आजच्या कर्नाटकातील महंपी पोही या राज्याची राजधानी होती. कुठली, या विजयनगर साम्राज्याचे. आणि हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा. कोण होता विजयनगरचा पहिला राजा, हरिहर. आता हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क जो आहे तर तो सत्तेवर आला आणि बुक्क यानं रामेश्वर पर्यंतचा जो प्रदेश आहे तर तो या आपल्या सत्तेच्या आधिपत्याखाली आणलेला आहे. बघा जर विजयनगर साम्राज्य विचारलं आणि त्याचा संस्थापक विचारलं तर कोण आहे, हरिहर. त्याच्यानंतर आता कृष्णदेवराय दक्षिणेकडचंच आहेत या गोष्टी. तर कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर हा आला होता कृष्णदेवराय आणि त्यानं विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश आहेत, विजयवाडा आणि राजमहेंद्री तर हे प्रदेश आपल्या राज्यात जोडले. बहमनी सुलतान मोहम्मद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघर्षाचा त्याने काय केला, पराभव केला आणि कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे जे राज्य आहे तर ते पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर पासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरले होते. आता
हा जो कृष्णदेवराय आहे तर त्याचा मृत्यू कधी झालेला आहे 1530 मध्ये झाला. सत्तेवर कधी आला 1509 मध्ये आणि मृत्यू कधी झालेला आहे 1530 मध्ये. आता परत कृष्णदेवराय बद्दल एक्स्ट्रा माहिती. कृष्णदेवराय हा कसा होता, विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला होता. तुम्हाला ग्रंथकार विचारले जातात त्यामुळे इथून पण प्रश्न येऊ शकतो. कृष्णदेवराय प्रसिद्ध ग्रंथ आहे अमुक्तमाल्यदा. कोणत्या भाषेत आहे, तेलुगू भाषेमध्ये आहे आणि कशावर आधारित आहे, राजनीतीविषयक ग्रंथ आहे. आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झालेलं होतं. पुढं कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उत्तरती कळा लागली आणि आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात 1565 मध्ये लढाई झाली आणि या लढाईत त्याचा पराभव झाला आणि हे पूर्ण विजयनगर साम्राज्य जे आहे तर ते काय आहे, अस्त पावलेलं आहे, संपुष्टात आलेलं आहे. आता बहमनी राज्य आपल्याला बघायचं आहे. बहमनी राज्य शिवाजी महाराजांचा जो कालखंड होता तर तो मध्ययुगाचा कालखंड होता. आपण शिवाजी महाराजांच्याकडे पण यायचं आहे पण त्याच्या आधीची पार्श्वभूमी बहमनी राज्य. आता बहमनी राज्यामध्ये तुम्हाला दिलेली पाठ्यपुस्तकातली माहिती, मुहम्मद तुगलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये पहिला सुलतान सरदारांनी काय केलं, बंड केलं आणि या सरदारांचा प्रमुख कोण होता, हसन गंगू. हसन गंगू यानं दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि 1347 मध्ये नवीन राज्य उदयास आलं. बहमनी राज्याचा संस्थापक कोण आहे, हसन गंगू. आणि हे जे राज्य आहे बहमनी राज्य कधी अस्तित्वात आलं, 1347 मध्ये. या हसन गंगूने निर्माण केलेलं हे जे राज्य आहे त्यालाच म्हटलं जातं बहमनी राज्य. आणि हा हसन गंगूच बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता. तुम्हाला विजयनगर लक्षात ठेवायचा आहे, हरिहर आणि बहमनी राज्य संस्थापक हसन गंगू, पहिला सुलतान हसन गंगू. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे राजधानी स्थापित केली होती. बहमनी राज्याची स्थापना झाल्यानंतर बहमनी राज्याची जी राजधानी होती तर ती कुठली होती, कर्नाटक मधील गुलबर्गा. ही दक्षिणेकडचीच राज्य आहेत. आता महमूद गावान, तर याचा काय संदर्भ दिलाय तुम्हाला महमूद गावांचा, तर हा महमूद गावान बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्यानं काय केलं, बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागीर देण्याऐवजी रोख पगार देण्यास या महमूद गावांना काय केली होती, सुरुवात केली होती. कोण होता महमूद गावान, मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक कुणाचा, बहमनी राज्याचा. सैन्यामध्ये त्याने शिस्त आणली, जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली आणि बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. हे पण लाईन अतिशय महत्वाची आहे. बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन करणारा कोण होता, तर महमूद गावान. पुढे महमूद गावानानंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर काय झाला, प्रतिकूल परिणाम झाला आणि विविध प्रांतातील जे अधिकारी आहेत तर ते स्वतंत्र वृत्तीनं वागू लागले आणि बहमनी राज्याचे काय झालेले आहेत, शकले झालेले आहेत, म्हणजेच विघटन झालेले आहेत. त्यातूनच बघा, वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि अहमदनगरची निजामशाही अशी या बहमनी राज्याची 5 शकले झालेले आहेत. परत एकदा बघा, वराड, इमादशाही, बिदर, बरीदशाही, विजापूर, आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही अशी एकूण बहमनी राज्याची 5 शकलं झालेले आहेत. बहमनी राज्याचा संस्थापक कोण, हसन गंगू. त्याच्यानंतर मुघल सत्ता 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली आणि तेथे मुघल सत्तेची काय झालेले आहे, स्थापना झालेली आहे. 1526 आपण बघितलं, सुलतानशाही संपुष्टात आली आणि मुघल सत्तेची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. आता मुघल सत्तेबद्दल ज्यावेळी आपण बघत असतो त्यावेळी मुघल सत्ता संस्थापक कोण आहे, बाबर आहे. आणि हा मुघल सत्तेचा संस्थापक होय तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तान मधील असलेला फरगना राज्याचा राजा होता. कोण होता हा, बाबर. तर मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तान मधील असलेल्या फरगाना राज्याचा राजा होता आणि भारतातील संपत्तीचे वर्णन काय केलं होतं, त्यानं ऐकलं होतं, म्हणून त्यानं भारतावरील स्वारीची आखणी केली. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता आणि सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान हा प्रमुख अधिकारी होता. मग इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्या संबंधामध्ये ज्यावेळी संघर्ष निर्माण झाला त्यावेळी दौलत खान
दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी काय केलं होतं, या बाबराला निमंत्रित केलं होतं. ही संधी साधून बाबर काय झाला, भारतावर आक्रमण करण्यासाठी आला. त्यानं भारतावर आक्रमण केलं आणि बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी काय घेऊन आला, सैन्य घेऊन आला. पुढं 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपत या ठिकाणी त्यांची लढाई झाली. कधी झाली, 21 एप्रिल 1526. आणि या लढाईमध्ये काय झालेलं आहे, बाबरानं प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला आणि त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. ही जी लढाई आहे ती पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. पानिपतच्या लढाईवर तुम्हाला टीईटीला प्रश्न आहे. पानिपतच्या एकूण 3 लढाया आहेत. 1526 पहिली, दुसरी आहे 1556 आणि 1761 ची तिसरी लढाई आहे पानिपतची. आता या लढाईनंतर मेवाडच्या राणासंघानं काय केलेलं आहे, राजपूत राजांना एकत्र केलं आणि बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये खानुवा या ठिकाणी परत लढाई झालेली आहे. आणि या लढाईमध्ये बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैनिक यांनी प्रभावी कामगिरी केली आणि राणासंघाच्या सैन्याचा काय झालेला आहे, इथं पराभव झालेला आहे. परत जो बाबर आहे तर 1530 मध्ये या बाबराचा देखील काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे महाराणा प्रताप. महाराणा प्रताप लेक्चर मोठं होणार आहे पण शेवटपर्यंत अगदी टिकून राहायचं आहे. महाराणा प्रताप उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे काय झालेले आहेत, मेवाडच्या गादीवर आलेले आहेत. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी राणा प्रताप अकबराबरोबर संघर्ष केलेला आहे. पराक्रम, स्थैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणामुळे हे महाराणा प्रताप काय आहेत, इतिहासामध्ये अजरामर आहेत. पुढे आपल्याला बघायचे आहेत पुढचे व्यक्ती हुमायून. आता बाबरानंतर हुमायून. बघा, हुमायून हा गादीवर आलेला आहे. हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशहानं त्याचा पराभव केला होता. हुमायूनच्या कारकिर्दीमध्ये शेरशहानं त्याचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. तुम्हाला सीटीईटीला पण मध्ययुगीन भारताचा कंटेंट आहे. या कंटेंटवर तुम्हाला तिथं सुद्धा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा कंटेंट आहे. बाबर नंतर मुघल सत्तेवर कोण आलेला आहे, हुमायून. आणि हुमायून नंतर कोण सत्तेत आलेला आहे, अकबर. हुमायून ज्यावेळी सत्तेमध्ये आला त्यावेळी महत्त्वाची घटना घडली. शेरशहानं हुमायूनचा पराभव केला आणि सूर घराण्याची स्थापना दिल्लीवर झालेली आहे. पुढं अकबर आणि हेमू. अकबर आणि हेमू यांच्यात पानिपत येथे 1556 मध्ये लढाई झाली. तर ही जी लढाई आहे तर ती पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते. पहिली लढाई बघितली आपण 1526 मध्ये. आता ही जी दुसरी लढाई आहे तर ती आहे अकबर आणि हेमू यांच्यामध्ये. पुढं अकबरानंतर जहांगीर हा सम्राट झाला आणि त्याच्या कारकिर्दीत पत्नी शहाजहान आणि शहाजहान सम्राट झाला आणि त्यानं काय केलेलं आहे बघा, त्यानं ताजमहाल बांधलेला आहे. इथं काय पाहिजे होतं तर ताजमहाल बांधलेला आहे शहाजहानसाठी, नूरजहानसाठी. आणि नूरजहान हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहांगीरानंतर शहाजहान नंतर औरंगजेब हा दीर्घकाळ सम्राट होता आणि त्याच्या मृत्यूनंतर काय झालेलं आहे, पूर्णपणे मुघल साम्राज्य जे आहे तर ते काय झालेलं आहे, खिळखिळ झालेलं आहे. पुढे चांदबेबीचा तुम्हाला उल्लेख दिलेला आहे. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला आणि मुघल सैन्याने काय केलं तर अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी चांदबीबी हिनं अत्यंत धैर्यानं तो किल्ला लढवला आणि त्यावेळी निजामशाहीतील सरदारामध्ये दुही निर्माण झाली होती आणि या दुहीतूनच चांदबीबीस काय केलेलं आहे, ठार मारला गेलेला आहे. पुढं मुघलांनी चांदबीबी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला आणि निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यामध्ये येऊ शकलेलं नाही. चांदबीबीचा जसा उल्लेख आहे तसं अहमदनगरची होती. तसंच इथं तुम्हाला राणी दुर्गावतीचा पण उल्लेख आहे आणि त्याच्यावर पण प्रश्न येतो. तर राणी दुर्गावती कोण होती? विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिमेकडचा भाग आणि आंध्र प्रदेशचा उत्तर भाग, ओडिशाचा पश्चिम भाग, हा जो प्रदेश आहे तर हा एकंदरीत प्रदेश गोंडवाना भाग म्हणून ओळखला जायचा. आणि चंदेल राजपुतांच्या घराण्यामध्ये जन्मलेली दुर्गावती काय झालेली आहे, या गोंडवन प्रदेशाची राणी झालेली आहे, राणी दुर्गावती. आणि तिनं उत्तम रीतीनं कारभार चालवलेला होता. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध
दिलेला लढा महत्वाचा होता आणि दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना काय केलेलं आहे, प्राणार्पण केलेलं आहे. परंतु शरणागती तिनं पत्करली नव्हती आणि अकबर, आता इतर राणी दुर्गावती रेफरन्स काय आहे तर अकबराबरोबर तिनं काय केलेलं आहे, युद्ध केलेलं आहे. गोंडवनची राणी होती. एवढ्याच गोष्टी या राणी दुर्गावतीबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. आता अकबर बादशाह, तर अकबर हा कसा होता, सुजान आणि जागरूक शासक होता. त्यानं दीन ए इलाही हा नवीन धर्म स्थापन केला होता आणि हा जो दीन ए इलाही आहे तर हा धार्मिक प्रवाह किंवा नवीन धर्म स्वीकारण्याची त्याने सक्ती कोणावरही केलेली नव्हती. पुढचा शासक बघायचा आहे आपल्याला मुघल काळातील औरंगजेब. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना, संभाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना तुम्हाला औरंगजेब बद्दल माहिती वाचायलाच मिळते. तर शहाजहान बादशहाच्या पुत्रामधील लढाई औरंगजेब हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून 1658 मध्ये बादशाह झाला. शहाजहान हे जे बादशाह होते तर त्यांच्या पुत्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी किंवा राजा होण्यासाठी जी लढाई झालेली आहे तर त्याच्यामध्ये यशस्वी झालेला हा कोण होता, त्यांचा पुत्र शहाजहान यांचा औरंगजेब. 1658 मध्ये त्याने स्वतःच्या वडिलांना सुद्धा स्थानबद्ध केलं होतं, कैदेत टाकलं होतं आणि त्याने काय केलेलं आहे, आपल्या भावांना मारून 1658 मध्ये बादशाह झाला. शहाजहानचा थोरला मुलगा कोण होता, दारा शुको. हा मात्र धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्यानं 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला होता. ही पण लाईन अतिशय महत्वाची आहे. शहाजहानचा थोरला मुलगा म्हणजे कोण, औरंगजेबचा मोठा भाऊ. तर हा कोण होता, दारा शुको. तो धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता आणि त्यानं 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेमध्ये अनुवाद केलेला आढळतो. पुढं औरंगजेब बादशाह झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीर पासून दक्षिणेस अहमदनगर पर्यंत आणि पश्चिमेस काबूल पासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेलं होतं. औरंगजेबानं आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेकडची विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट केली आणि ती हे सगळे प्रदेश त्यानं काय केलेलं आहे तर आपल्या साम्राज्याला जोडलेले आहेत. मुघलांविरुद्धच्या संघर्षामध्ये गनिमी युद्धतंत्राचा अवलंब यानं केलेला आहे आणि मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झालं होतं. आता पुढे बघा, गुरु गोविंद सिंग. तर शिखांशी संघर्ष 1674 ते 1675. तर गुरु गोविंद सिंग कोण होते तर शिखांचे 90 गुरु होते. 90 गुरु गुरु तेग बहादूर यांनी काय केलं होतं तर शीत गुरु गोविंद सिंगचा रेफरन्स आपल्याला नंतर आहे, थोडंसं इथं करेक्शन आहे. शिखांचे 90 गुरु तेग बहादूर यांनी काय केलं होतं, औरंगजेबाच्या असहिष्णू धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली होती आणि त्यानं काय केलं होतं, गुरु गोविंद सिंग यांना 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला आणि गुरु तेग बहादूर, इथं तुम्हाला गुरु तेग बहादूर पाहिजे होतं तर इथं गुरु तेग बहादूर, हे जे गुरु तेग बहादूर आहेत यांनी नापसंती दर्शवल्यामुळे 1675 मध्ये औरंगजेबानं त्यांचा शिरच्छेद केला. गुरु तेग बहादूर कोण होते, 90 गुरु. आणि त्याच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे काय झालेले आहेत तर शिखांचे 10वे गुरु झालेले आहेत. आता गुरु गोविंद सिंग यांच्याबद्दलची माहिती. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित केलं आणि त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलं आणि लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभारले. त्यास काय म्हटलं जातं, खालसा दल. पुढं आनंदपूर हे प्रमुख केंद्र होतं, कशाचं, कुणाचं, शिखांचं. औरंगजेबानं शिखांविरुद्ध सैन्य पाठवलं आणि त्याच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला केला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली आणि परंतु त्यांना यश आलं नाही. आणि याच्यानंतर मात्र गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले आणि 1708 मध्ये नांदेड मुक्कामी काय झालेलं आहे, त्यांच्यावर हल्ला झाला आणि इथंच गुरु गोविंद सिंग यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. पुढं ज्यावेळी आपण मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत असतो, तुम्हाला भक्ती चळवळी अभ्यासायच्या आहेत. भक्ती चळवळीवर तुम्हाला टीईटीला प्रश्न पण आलेला आहे. भक्ती चळवळीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. तर बघा, नैनार आणि अळवार. आता नैनार हे कोण होते तर शिवभक्त होते, तर आळवार कोण होते, विष्णू भक्त होते. आणखी शिव आणि विष्णू एकच आहे असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा देखील प्रयत्न झाला. अर्धा भाग विष्णूचा, अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्ती ही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेल्या आहेत भक्ती चळवळीमध्ये. नैनार, शिवभक्त, आळवार, विष्णुभक्त. आता ही जी भक्ती चळवळ आहे त्याच्यामध्ये सर्वच जे
स्तरातील लोक आहेत त्यांनी सहभाग नोंदवला होता. आता याच्यामध्ये उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्ती चळवळीचे महत्त्व सांगितलेले आहे. उत्तर भारतामध्ये भक्ती चळवळीमध्ये महत्त्वाचे संत आहेत संत कबीर. तर हे एक विख्यात संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना विशेष महत्त्व दिले नाही. सत्यालाच त्यांनी ईश्वर मानलं आणि मानव एकच आहे अशी शिकवण या भक्ती चळवळीतील संत कबीरांनी दिलेली आहे. त्याचबरोबर जी भक्ती चळवळ आहे, आता भक्ती चळवळीचा उदय काय झालेला आहे तर कर्मकांड माजलं होतं. सत्ताधीशांनी जनतेवर अन्याय करायला सुरुवात केली होती आणि त्यातून या भक्ती चळवळीचा उगम झालेला पाहायला मिळतो. आता बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितलेले आहे. तर PYQ आहे. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथाची बंधने ओलांडून भक्ती चळवळीमध्ये सहभागी होऊ लागले. पुढं आता चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ते निस्सीम कृष्ण भक्त होते आणि त्यांनी काय केलेला आहे, समतेचा संदेश दिलेला आहे. शंकरदेव आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार, गुजरात संत नरसिंह मेहता आणि त्यांनी गुजराती भाषेत, हे जे नरसिंह मेहता आहेत त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून देखील ओळखलं जातं. आता भक्ती चळवळीमध्ये मीराबाई, संत मीराबाई यांचं पण नाव घेतलं जातं. कृष्ण भक्त होता. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या आणि राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाल्या होत्या. राजस्थानी गुजराती भाषामध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या आणि त्यांची जी भक्तिगीते आहेत तर ती सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश देणारी आहेत. पुढे भक्ती चळवळीतील महत्वाचे संत संत रोहिदास हे एक महान संत होते. समतेचा आणि मानवतेचा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिलेलं आहे आणि कृष्ण भक्ती हा सूरदास यांच्या सूरसागर या काव्याचा होता. अतिशय IMP. पुढे मुस्लिम संत रसखान यांनी देखील कृष्ण भक्तीची गीते लिहिलेली आहेत. मुस्लिम संत रसखान. पुढे संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात देखील राम भक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. तुलसीदास रामचरितमानस कशाचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे, आशय काय आहे, रामभक्तीचा. पुढं कर्नाटकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा काय केलेला आहे, परिचय करून दिलेला आहे आणि त्यांनी जातीभेदाला विरोध केला. श्रम प्रतिष्ठेचे महत्व सांगितले आणि काय कवे कैलास हे काय आहे तर लिंगायत धर्माचे प्रसिद्ध वचन आहे. पुढं आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून यांनी घेतलेला आहे बसवेश्वरांनी आणि अनुभव मंडप या सभागृहामध्ये होणाऱ्या महात्मा बसवेश्वर धर्माचे सर्व जे स्त्री पुरुष आहेत तर ते सभामध्ये सहभागी होत असत. पुढं आता आणखीन काय काय महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर मन्मथ स्वामी यांनी परमहंस रहस्य हा काय केलेला आहे ग्रंथ प्रसिद्ध आहे. महात्मा बसवेश्वरांचे जे अनुयायी आहेत त्याच्यामध्ये मराठीमध्ये मन्मथ स्वामी यांनी परम रहस्य हा काय केलेला आहे प्रसिद्ध ग्रंथ त्यांचा आहे. पुढं कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेलेले आहेत. पुढं आपल्याला महानुभव पंत बघायचा आहे. आता महानुभव पंत 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभव पंत प्रवर्तित केला. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. महानुभव पंथ संस्थापक कोण, चक्रधर स्वामी. 13वे शतक आणि श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधरांच्या शिष्यामध्ये सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांचा समावेश होता. आता महानुभव पंथाची किंवा प्रमुख रचना जी होती, आता ह्या रचना तुम्हाला महत्वाच्या आहेत. इथं बघा, महिमभट्ट यांनी चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. महिमभट्ट यांनी संपादित केलेला आणि चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा ग्रंथ कोणता आहे, लीळाचरित्र. पुढं आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचं काय आहे, ढवळे प्रसिद्ध आहे. केशवदास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांत पाठ प्रसिद्ध आहेत. दामोदर पंडितांचे वच्चाहरण हे साहित्य प्रसिद्ध आहे. भास्कर भट्ट बोरीकर यांचा शिशुपालवध हा ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या रचना तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे हे महत्वाचं आहे. पुढे आता गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते.
गुरु नानक शीख धर्माचे पहिले संस्थापक आणि पहिले गुरु. त्याच्यानंतर जेवढं गरजेचं आहे तर तेवढंच बघूया. पुढं गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले आणि शिष्यांची जी संख्या आहे तर ती वाढत गेलेली आहेत आणि गुरु नानकांचे जे अनुयायी आहेत तर त्यांनाच काय म्हटलं जातं, शीख असं म्हटलं जातं. आणि गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा काय आहे, पवित्र ग्रंथ आहे. पुढं आणि हा जो गुरु ग्रंथ साहिब हा ग्रंथ आहे शीखांचा, तर याच्यामध्ये गुरु नानक, संत नामदेव आणि संत कबीर यांच्या रचना याच्यामध्ये प्रसिद्ध आहेत. गुरु नानकानंतर एकूण 9 गुरु झालेले आहेत. जर एकंदरीत गुरु पाहिले आपण शीखांचे 10 गुरु आहेत. तुम्हाला उल्लेख केलेले एवढेच आहेत. 10 गुरु जे आहेत तर प्रत्येकाची यादी तुम्हाला पुढे दिलेली आहे. पण एकूण जे 10 गुरु आहेत त्याच्यामध्ये पहिले बघा गुरु नानक आहे, 9वे गुरु तेग बहादूर आणि गुरु गोविंद सिंग, शेवटचे 10वे गुरु गोविंद सिंग. ही नावे तर 3 तुम्हाला पाठ असणे अपेक्षित आहे. पुढे आहे सुफी पंथ. आता सुफी हा इस्लाम मधील एक पंथ होय आणि परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम आणि भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी काय होती, सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणी मात्रांच्यावर प्रेम करावे, दया करावी, परमेश्वराचं चिंतन करावं, साधेपणाने राहावे ही सुफी पंथाची शिकवण होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झालं आणि भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने काय घातलेले आहे, महत्वाची भर घातलेली आहे. सुफी जे म्युझिक आहे किंवा सुफी जे संगीत आहे तर ते बघा, सुफी जी गाणी आहेत तर ती खूप छान असतात. आणि इस्लाम धर्मीयांमधील किंवा इस्लाम मधील हा एक शांततेचा अवलंब करणारा सुफी पंथ आहे. पुढचा पंथ आपल्याला बघायचा आहे वारकरी पंथ आणि त्याच्यामधले महत्वाचे हे संत. आता संत नामदेव. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे आणि श्रेष्ठ संत होते, कुशल संघटक होते. त्यांची प्रतिज्ञा बघा, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. पुढं त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेली पदे शीखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. इथे कितीतरी वेळा प्रश्न बाकीच्या सगळ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढं पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी या संत नामदेवांनी बांधली होती. पुढे बघायचे आहेत आपल्याला महत्वाचे संत आहेत संत ज्ञानेश्वर. आता हे देखील वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा मराठीत स्पष्ट अर्थ करणारा भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि भावार्थ दीपिकेलाच ज्ञानेश्वरी असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर अमृतानुभव या ग्रंथाची पण रचना संत ज्ञानेश्वरांनी केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या ग्रंथातून संत ज्ञानेश्वरांनी अभंगातून भक्ती मार्गाचे महत्व सांगितलेले आहे. पुढं संत एकनाथ. आता संत एकनाथांची काय प्रसिद्ध आहेत तर भारुडे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर गवळणी आणि भारुडे त्यांची काय आहेत, विशेष प्रसिद्ध आहेत. पुढे आहेत संत तुकाराम. तर हे संत तुकाराम जे आहेत तर ते पुण्याजवळील देहू गावचे होते. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे आणि त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची काय आहे, उंची लाभलेली आहे. संत तुकारामांचे अभंग प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही काय आहे तर त्यांची महत्वाची कामगिरी आहे. तर इथं काही प्रश्न येत नाही, फक्त इथं प्रश्न आला तर कुठे येऊ शकतो, संत तुकाराम काय प्रसिद्ध आहे, अभंग, आणि त्यांचं जन्मगाव आहे पुण्यामधील देहू. आता हे जे संत विविध होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कार्याचं फळ काय तर संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला आणि एकमेकांवर प्रेम करावे आणि एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही महत्वाची शिकवण या संतांनी महाराष्ट्राला दिलेली आहे. वारकरी पंथाचे आपण संत बघितले. आता त्याच्यानंतर बघा आणखीन एक महत्वाचे संत आहेत संत रामदास स्वामी. तर दासबोध आणि करुणाष्टक मनाचे श्लोक हे त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर बालोपसनेचे त्यांनी काय सांगितलेलं आहे, महत्व सांगितलेलं आहे. रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे आहेत. त्याचबरोबर दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून काय केलेलं आहे, त्यांनी लिखाण केलेलं आढळतं. पुढे बघा आता स्वराज्य स्थापना. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले आणि
त्यांचा जन्म जो आहे तर शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयस म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे वडील कोण होते? शहाजीराजे, दक्षिणेतील एक मातबर सरदार होते. त्याच्यानंतर 1636 मध्ये निजामशाही ज्यावेळी नष्ट झाली त्यावेळी निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे जे आहेत तर ते विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झालेले आढळतात. आता पुढं माता जिजाबाई छत्रपती शिवरायांच्या आई होत्या, राजमाता म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्यावर संस्कार होण्यात सगळ्यात मोठा वाटा कुणाचा असेल तर जिजाबाईंचा आहे. पुढे आता शिवरायांचे जे सहकारी आहेत फक्त नावे लक्षात ठेवा. येसाजी कंका आहेत, त्याच्यानंतर बाजी पालसकर आहेत, त्याच्यानंतर बघा येसाजी कंक, बाजी पालसकर, त्याच्यानंतर बापूजी मुघल आहेत, नवेकर देशपांडे बंधू आहेत, कावजी कोंडाळकर आहेत, जीवा महाला आहेत, तानाजी मालुसरे आहेत. तर हे कोण होते? शिवाजी महाराजांचे सहकारी. पुढं आता बारा मावळ म्हणून जो प्रदेश ओळखला जातो त्याच्यामध्ये बघा पवन मावळ आहे, हिरडस मावळ आहे, गुजन मावळ आहे, पौड खोरे आहे, मुठे खोरे आहे, मुसे खोरे आहे, कानद खोरे आहे, वळवड खोरे आहेत, रोहिड खोरे आहे, अंदर मावळ आहे, नाणे मावळ आहे आणि पोर बारसे मावळ आहे. तर हा सगळा प्रदेश बारा मावळ म्हणून ओळखला जाणारा प्रदेश होता. पुढे आपल्याला बघायचं आहे राजमुद्रा. आता शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे तर त्याच्यामध्ये कोणते अक्षर कोरलेले आहेत तर प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्व वंदितो शाहीसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. आता या जो कोरलेला मजकूर आहे तर त्याचा अर्थ काय होतो? शहाजीचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते, शोभून दिसते. मुद्रेवरील या वचनाचा हा काय आहे? अर्थ आहे. पुढे बघा आता मुरुंबदेव हा जो किल्ला आहे तर त्याची पुनर्बांधणी करून त्याला नवीन नाव देण्यात आलेलं आहे आणि मुरुंबदेव किल्ल्याचं नवीन नाव आहे राजगड. आणि हीच जी राजगड आहे तर ती स्वराज्याची पहिली राजधानी होती. आणि इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातो जी जुनी नावे आहेत किल्ल्यांची आणि बदललेली नावे तर ती सुद्धा आपण व्यवस्थित दिलेली आहेत शेवटी. तर बघा जावळीचा ताबा. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे या आदिलशाहीतील मातबर सरदार होता आणि त्यानं स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी विरोध दर्शवला होता. तेव्हा 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून हा प्रदेश जिंकून घेतलेला होता. पुढे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमात नंतर मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले आणि तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे स्पष्ट करण्यासाठी काय केलेलं आहे? राज्याभिषेक करण्यात आलेला आहे. त्यासाठी 6 जून राज्याभिषेकाची तारीख लक्षात ठेवायची आहे. 6 जून 1674 दिवशी प्रसिद्ध विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड येथे काय झालेला आहे? राज्याभिषेक झाला आणि शक ही काय आहे? नवीन कालगणना सुरू झालेली आहे. त्याचबरोबर त्याने सोन्याची होन आणि शिवराई ही काय केलेली आहेत? खास नाणी पाडलेली आहेत. पुढं 24 सप्टेंबर 1674 मध्ये रोजी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने देखील शिवाजी महाराजांनी काय केलेला आहे? राज्याभिषेक करून घेतलेला आहे. 6 जून 1674 गागा भट्ट यांच्याकडून आणि गोसावी यांच्याकडून तांत्रिक पद्धतीने 24 सप्टेंबर 1674 ला त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. पुढे युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी किती वर्षाचे होते? फक्त 17 वर्षाचे. आणि हे जे राज्याभिषेकाचं जे वर्णन आहे तर संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं. इथे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा ग्रंथ बुधभूषण तर याच्यावर पण तुम्हाला PYQ विचारलेला आहे. त्यामुळं सगळी माहिती तुम्हाला पाठ्यपुस्तकातूनच विचारली जाते. पाठ्यपुस्तकाच्या बाहेर काहीही येत नाही. 7वी असेल, 7वी असेल, 8वी असेल, तुम्ही जर TETचा पेपर काढला किंवा एखादा तरी पेपर तुम्ही काय करा, स्वतःहून अनालिसिस करा. प्रश्न येतात कुठून?
6वी 7वी 8वी 9वी 10वी 100% प्रत्येक पाठ्यपुस्तकातून तुम्हाला इतिहास असेल, भूगोल असेल, दोन तरी प्रश्न पाहायला मिळतात. एक दोन तरी प्रश्न प्रत्येक पाठ्यपुस्तकातून पाहायला मिळतात. त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या आणि अगदी मुद्देसूद मी स्वतः पाठ्यपुस्तकं लावून या सगळ्या नोट्स बनवलेल्या आहेत. त्यामुळं मला माहित आहे की या नोट्समधून तुम्हाला 100% आउटपुट भेटणार आहे. त्यामुळं ज्यांना शक्य आहे तर त्यांनी जरूर नोट्स परचेस करा. तुम्हाला खूप जास्त याच्यातून बेनिफिट किंवा फायदा होईल. पुढे आहे छत्रपती संभाजी महाराज. आता संभाजी महाराज कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र. 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला आणि शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले. त्यावेळी मराठ्यांचा आणि मुघलांचा संघर्ष चालू होता. त्याने आता हे जे संभाजी महाराज आहेत तर यांनी काय केलेलं आहे तर औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजादा अकबर यानं पित्याविरुद्ध बंड केलं. त्यावेळी ते बंड बादशहाने मोडून काढले. मग अकबर काय झाला, दक्षिणेमध्ये संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला होता आणि त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशहा स्वतः 1682 मध्ये दक्षिणेत आला आणि त्याच्याजवळ अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता. त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. पोर्तुगीजांनाही त्यानं आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवलेला होता. त्यावेळी संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि युद्ध कौशल्याने हे जे औरंगजेबाचं स्वप्न आहे तर ते धुळीस मिळवलं आणि त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होता. तरी देखील संभाजी महाराजांनी काय केलेले आहे, औरंगजेबला शेवटपर्यंत काय केलेले आहे, धूळ चारलेले आहे. संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता आणि जमिनीवर त्यानं आपलं जे शिरस्त्राण आहे तर ते आपटलेलं होतं असा पण उल्लेख आहे. आणि त्यानं काय प्रतिज्ञा केली होती की संभाजीचा पाडाव करेपर्यंत डोक्यावरचे पागोटे पुन्हा घालणार नाही. आता इथं एवढी जास्त आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती नाही. तर पुढे आपल्याला सर्वांनाच माहित आहे तर संभाजी महाराजांना औरंगजेबानं पकडलं आणि 11 मार्च 1689 मध्ये अमानुषपणे काय केलं, ठार केलेलं आहे. त्याच्यानंतर संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र. त्यांचा जन्म आहे 24 फेब्रुवारी 1670 रायगडावर. हे काय झालेले आहे, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती झालेले आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांची पत्नी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की आपला आता संघर्ष संपला आणि आपण काय केलेलं आहे, आता मराठ्यांना जिंकलेलं आहे. पण राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने ताराबाई यांनी काय केलेलं आहे तर स्वराज्याचा कारभार पुढं चालवलेला आहे. आणि ताराबाईंची जी युद्धनीती होती त्याला सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम म्हणून देखील ओळखलं जातं. आता पुढं तुम्हाला शाहू महाराज वगैरे आहे तर कैदेतून सुटका झाली शाहू महाराजांची. आता जेवढं महत्वाचं आहे तेवढं बघू आपण. शाहू महाराजांची कैदेतून सुटका झाली आणि सुटका झाल्यानंतर राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई या काय करत होत्या तर मराठ्यांचं स्वराज्य सांभाळत होता. पण शाहू महाराज कोण होते, संभाजी महाराजांचे पुत्र. आणि यांनी काय केलं, सुटका झाल्यावर महाराष्ट्राकडे कूच केली. त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले परंतु महाराणी ताराबाई यांनी काय केलेलं आहे, शाहू महाराजांचा जो छत्रपती पदावरील हक्क आहे तर तो मान्य केला नाही आणि पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराजांनी महाराणी ताराबाई यांच्यामध्ये काय झाली, लढाई झाली. आणि या लढाईमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतलं आणि शाहू महाराज यांनी स्वतः राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. पण काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू होता. मग आता ताराबाईंनी काय केलं, 1710 मध्ये पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती घोषित करून टाकला आणि तेव्हापासून मराठेशाहीत सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य देखील काय झालं, अस्तित्वात आलं. म्हणजे 2 गादी, एक साताऱ्याची आणि एक कोल्हापूरची. आता बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांनी मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यानंतर बाळाजी विश्वनाथ भट यांनी
याला काय केलेलं आहे, पेशवा केलेला आहे. आणि बाळाजी विश्वनाथ हा कोण होता, मूळचा कोकणमधला श्रीवर्धन गावचा होता. तो कर्तृत्ववान आणि अनुभवी होता. त्याचबरोबर शाहू महाराज हे मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत असं त्यांना काय केलेलं आहे, इतर सरदारांना पटवून देऊन शाहू महाराजांच्याकडे त्यांना वळवून घेतलं होतं. त्याचबरोबर कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता आणि त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली होती आणि त्याने शाहू महाराजांच्या मुलगावर हल्ले केले. त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी या बाळाजी विश्वनाथनं महत्वाची भूमिका बजावली आणि कान्होजी आंग्रेला देखील काय केलेलं आहे, शाहू महाराजांच्याकडे वळवून घेतलेलं आहे. आता बाळाजी विश्वनाथ नंतर बाळाजी विश्वनाथसाठी शाहू महाराजांनी पेशवापद निर्माण केलं. बाळाजी विश्वनाथ नंतर पुढचे पेशवा झालेले आहेत त्यांचे पुत्र पहिला बाजीराव. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव पहिला याची 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. 20 वर्षाच्या कालावधीत त्यांनी मराठ्यांचा जो विस्तार आहे तो घडवून आणलेला आहे. त्याचबरोबर निजामाचा पालखेड येथे पराभव केला बाजीराव पहिलाने आणि मुघल बादशहा फारुख सियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून काय केलेले आहे, नेमणूक केलेली आहे. पुढं इराणचा बादशहा नादिर शहा याने भारतावर स्वारी केली. त्यावेळी बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन या नादिर शहाचं पतन करण्यासाठी निघाला होता. तो बरानपूरला पोहोचला आणि तोपर्यंत नादिर शहा दिल्लीतून प्रचंड लुटून मायदेशी परत गेला होता आणि 1740 मध्ये नर्मदेच्या काठी रावेरखेडी येथे पहिला बाजीराव याचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. पुढे आता बघायचं आहे आपल्याला पेशवा नानासाहेब. आपण सगळं मुघल भारत किंवा मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे तर त्याची पाठ्यपुस्तकातील सगळी माहिती नोट्सच्या स्वरूपात पाहत आहोत. तर बघा, पेशवा नानासाहेब. शाहू महाराजांनी बाजीरावानंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला काय केली, पेशवाईची वस्त्रे दिली. नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली. अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतामध्ये अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवर गेला होता. पेशवा नानासाहेब उत्तरेकडील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दक्षिणेतील मराठे हे त्यांचे काय झाले होते, स्पर्धक ठरले होते. मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते अब्दालीला मदतीस येण्याची त्यांनी काय केलेले आहे, विनंती केलेली आहे. म्हणजे बघा, या कालखंडामध्ये मराठ्यांच्या मध्येच काय होती, दुही माजलेली होते. आता पानिपतचं युद्ध झालेलं आहे तिसरं. त्याच्यामध्ये दत्ताजी आणि अब्दाली यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे त्या दोघांचं युद्ध झालेलं आहे. तिथे जोरदार लढाई झाली आणि दत्ताजीने काय केलेलं आहे, असामान्य शौर्य गाजवलेलं आहे. तिथे त्याला दत्ताजीला वीरमरण आलेलं आहे. याच लढाईमध्ये विश्वासरावला देखील गोळी लागली आणि सदाशिवराव भाऊ यांचा देखील पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. पुढं आता पेशवा माधवराव. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव हे पेशवेपदी येतात. माधवरावाने आपल्या कारकिर्दीत निजाम आणि हैदर अली यांचा बंदोबस्त केला आणि उत्तरेमध्ये मराठ्यांचे महत्व पुन्हा प्रस्थापित केलं. पानिपतची जी तिसरी लढाई झाली तर त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. हे पाहून निजामाने त्यांच्या विरोधात पेशवा माधवराव पुन्हा काय केले, निजामाने ज्यावेळी हालचाली चालू केल्या त्यावेळी पेशवा माधवराव यांनीच काय केलेलं आहे, परिस्थिती सावरून घेतली होती. पुन्हा माधवराव पेशव्यांचा मृत्यू आहे 1772. आता ज्यावेळी माधवराव पेशवे यांचं जे निधन झालं तर त्याच्यानंतर मात्र पेशवाईला गृहकलहानं काय केलेलं आहे, ग्रासलेलं आहे आणि एकेकाळी आटकेपार झेंडा रोवणारा रघुनाथराव किंवा राघोबा सत्ता लालसेपोटी काय झालेला आहे, इंग्रजांच्या आश्रयाला गेलेला आहे. आता महत्वाचे जे पेशवे आहेत तर ते महत्वाचे पेशवे बघा. पहिला पेशवे आहेत बाळाजी विश्वनाथ, त्याच्यानंतर बाजीराव पहिले, त्याच्यानंतर बाळाजी बाजीराव, त्याच्यानंतर माधवराव पेशवे, त्याच्यानंतर आहेत नारायणराव, रघुनाथराव, सवाई माधवराव आणि शेवटचे पेशवे आहेत बाजीराव दुसरे. आणि बाजीराव दुसरे यांच्यानंतर मात्र पेशवाईचा पूर्णपणे शेवट झालेला पाहायला मिळतो. आता सरदार घराणे. आता सरदार घराणे तुम्हाला इथं जोड्याजोडा प्रश्न आलेला आहे. इंदोरचे होळकर. सरदार घराणे बघा, आता घराणे बघायचे आहेत. इंदोरचे होळकर, त्याच्यामध्ये महत्वाच्या व्यक्ती आहेत मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई
होळकर. त्याच्यानंतर ग्वाल्हेरचं घराणं होतं शिंदे घराणं. महत्वाचे व्यक्ती आहेत राणोजी शिंदे आणि महादजी शिंदे. पुढं नागपूरचे भोसले घराणे आहेत, त्याच्यामध्ये महत्वाचे व्यक्ती आहेत रघुजी भोसले. आता हे जी घराणे आहेत तर तिथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा. ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड, त्याच्यानंतर धार किंवा देवास चे कोण होते? पवार. तर घराणीवर तुम्हाला जोड्याजोडा प्रश्न आलेला आहे. इथं सुद्धा या मॅपमध्ये तुम्हाला अतिशय व्यवस्थित घराणी इतर पाहायला मिळतील. इथं बघा ग्वाल्हेरचे शिंदे आहेत, त्याच्यानंतर इंदोरचे इथं होळकर आहेत, त्याच्यानंतर वडोदऱ्याचे गायकवाड आहेत, त्याच्यानंतर धारचे पवार आहेत, त्याच्यानंतर इथं नागपूरचे भोसले आहेत. तर ही सगळी घराणी महत्वाची आहेत. आता शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे इथं प्रश्न 100% तुम्हाला विचारला जातो. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी जिथं माहिती दिलेली आहे तिथला हा स्क्रीनशॉट आहे. अष्टप्रधान मंडळ प्रश्न विचारला जातो म्हणून सेपरेट इथं चार्ट जोडलेला आहे. तर मोरो त्र्यंबक पिंगळे कोण होते? प्रधान होते. आता प्रधानांचं काम काय होतं? तर राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा व्यवहार पाहणे. पुढचे महत्वाचे व्यक्ती आहेत अष्टप्रधान मंडळातील रामचंद्र निळकंठ मुजुमदार. आता हे जे मुजुमदार आहेत तर हे कोण होते? अमात्य होते आणि अमात्यांचं काम काय आहे? राज्याचा जमा खर्च पाहणे. तिसरे महत्वाचे व्यक्ती आहेत अण्णाजी दत्तो. कोण होते? सचिव होते आणि सचिवांचं काम काय? सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. पुढचे आहेत दत्ताजी त्र्यंबक वाकनीस. हे कोण होते? तर राष्ट्रप्रधान मंडळामध्ये मंत्री होते आणि मंत्र्यांचं काम काय? तर पत्रव्यवहार सांभाळणे. पुढे आहेत हंबीरराव मोहिते. हे सेनापती होते. सेनापतींचं काम काय होतं? सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे. पुढे आहेत रामचंद्र त्र्यंबक डबीर. सुमंत होते आणि सुमंतांचं काम काय आहे? तर परराज्यांशी संबंध ठेवणे. पुढचे आहेत निराजी रावजी. न्यायाधीश होते. न्यायाधीशांचं काम होतं न्यायदान करणे. आणि पुढचे आहेत मोरेश्वर पंडितराव. आणि पंडितराव हे पंडितरावच होते, पंडित होते आणि त्यांचं काम काय होतं? तर धार्मिक व्यवहार पाहणे. परत एकदा बघा. पिंगळे प्रधान, मुजुमदार अमात्य, दत्तो सचिव, वाकनीस मंत्री, मोहिते सेनापती, डबीर सुमंत, रावजी न्यायाधीश आणि पंडितराव पंडित. तर धार्मिक व्यवहार पाहणे हे काम. तर त्यांची कामं महत्वाचे जे पद आहे ते आणि त्या पदावर असणारे व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारला जातो अष्टप्रधान मंडळावर. त्यामुळे हा चार्ट काय करायचा आहे? व्यवस्थित करायचे आहे. आता भोसले घराण्याची वंशावळ. भोसले घराण्याची वंशावळ याच्यामध्ये वंशावळ आपण पाहिली तर इथं मालोजी राजे इथून सुरुवात होते. त्यांचे पुत्र आहेत शहाजी राजे. शहाजी राजांचे पुत्र 3 पुत्र. पहिले आहेत संभाजी, दुसरे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, तिसरे आहेत व्यंकोजी. आता छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये त्यांचे 2 पुत्र, त्याच्यामध्ये संभाजी महाराज आहेत आणि छत्रपती राजाराम महाराज आहेत. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि शाहू महाराजांचे पुत्र आहेत रामराजा. पुढे राजाराम महाराज दुसरे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे. तर त्यांची 2 मुलं छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. आता छत्रपती शिवाजींचे परत पुत्र आहेत रामराजा. तर एवढी भोसले घराण्याची वंशावळ तुम्हाला या 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. जशी भोसले घराण्याचे दिलेले आहे तशीच पेशवे घराण्याची वंशावळ देखील दिलेली आहे. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ. शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र यांनी पेशवेपद निर्माण केलं. कुणासाठी? बाळाजी विश्वनाथ यासाठी. त्यामुळे पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ. त्याच्यानंतर बाळाजी विश्वनाथ यांचे 2 पुत्र बाजीराव पहिला आणि चिमाजी अप्पा. आणि चिमाजी अप्पांचे पुत्र होते सदाशिवराव भाऊ. पानिपतची 3री लढाई. पानिपत जर तुम्ही पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये सदाशिव भाऊ हे छान पात्र रंगवलेलं आहे. तर तिथं सुद्धा तुम्हाला ही सगळी पात्र याच्यामध्ये सदाशिव भाऊ वगैरे पाहायला मिळतात, विश्वासराव वगैरे. तर बाजीराव पहिला, बाळाजी विश्वनाथ नंतर पेशवेपदावर आले. त्याच्यानंतर त्यांचे 4 पुत्र बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवा, त्याच्यानंतर रामचंद्र, रघुनाथराव आणि जनार्दन. आता रघुनाथराव यांचे पुत्र आहेत बाजीराव दुसरा आणि बाजीराव दुसरा यांचे पुत्र आहेत नानासाहेब दत्तक. आता बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवा यांची बघा 4 मुलं आहेत. विश्वासराव आहेत, माधवराव पेशवा आहेत, यशवंतराव आहेत, नारायणराव आहेत आणि सवाई माधवराव पेशवा. आता इथं जिथं जिथं पेशवा लिहिलेलं आहे तर या सगळ्यांनी काय केलेलं आहे? पेशवे पद काय केलेलं आहे? भूषवलेलं आहे. आता महाराष्ट्रातील महत्वाचे संत त्यांचे जन्मगाव तुम्हाला विचारलं जातं. तर हा थोडा एक्स्ट्रा माहितीचा भाग आहे.
तर बघा, ज्ञानेश्वर यांचं मूळ गाव आहे आपेगाव, नामदेवांचं नरसी, एकनाथांचं पैठण, तुकारामांचं देहू, जनाबाईंचं गंगाखेड, चोखामेळांचं पंढरपूर, सावतामाळींचं आरण आणि गोरा कुंभार यांचं आहे सासवड. आता ज्ञानेश्वरांची ज्यावेळी आपण रचना विचारात घेतो त्यावेळी ज्ञानेश्वरी अमृतानुभव प्रसिद्ध आहे, नामदेवांचे अभंग कीर्तन प्रसिद्ध आहेत आणि एकनाथांचे एकनाथी भागवत भावार्थ रामायण प्रसिद्ध आहेत आणि तुकारामांचे तुकाराम गाथा प्रसिद्ध आहे. पुढं छत्रपती शिवाजी महाराज. आता ह्याच्यामध्ये प्रमुख लढाया विचारलेल्या आहेत. तर बघा, तोरणा किल्ला जिंकला, त्याच्यानंतर 1646 1648 पुरंदर किल्ला जिंकला, 1656 जावळी जिंकली, 1659 प्रतापगडची लढाई, त्याच्यानंतर 1660 पावनखिंडची लढाई आहे, 1660 पन्हाळा वेढा सुटका झालेला आहे. कुणी केलेले आहे तर शिवाजी महाराज. सिद्धी जोहर होता विरोधक. त्याच्यानंतर 1661 उंबरखिंडची लढाई आहे, 1663 लाल महलचा हल्ला आहे, 1664 सुरत मोहीम आहे, 1665 पुरंदरची लढाई, 1670 सिंहगड लढाई आणि सालेरची लढाई आहे 1672. कुणाच्या दरम्यान झाली, कोण नेतृत्व केलं, विरोधक कोण होतं, व्यवस्थित चार्ट दिलेला आहे. इथं तुम्हाला लढाईचा सेपरेट मॅप बनवून दिलेला आहे. आता किल्ल्यांची बदललेली नावे, इथं तुम्हाला प्रश्न येतो. जुनं नाव आणि नवीन नाव. तोरणा किल्ला याचं बदललेलं नाव आहे प्रचंडगड, मुरुंबदेवचा आहे राजगड, कोंढाण्याचा आहे सिंहगड, रायरीचं रायगड, त्याच्यानंतर रोहिडा याचं नाव विचित्रगड झालं, चाकणचं संग्रामदुर्ग, पन्हाळ्याचं पन्हाळगड आणि जावळी परिसरातील किल्ल्याचं नाव काय झालेलं आहे प्रतापगड. प्रश्न 100% इथं येतो. आता भारतावरील परकीय आक्रमण. तर बघा, इथे तुम्हाला गजनीचा मोहम्मद वगैरे असेल, त्याच्यानंतर इथं थोडंफार जी माहिती आहे तर भारताचा हा जो वायव्येकडचा भाग आहे तर इथं जास्त आक्रमणं व्हायचीत आणि घोरी घराणं आहे बघा, तर घोरी घराणं आहे दिल्लीचं आणि दिल्लीची काही घराणी होती, त्या घराण्याच्या कालखंडामध्ये इथं आक्रमण व्हायची या प्रदेशामध्ये. तर त्याच्यासाठी तो भाग तुम्हाला लक्षात यावा म्हणून हा मॅप इथं जोडलेला आहे. आता तराईंची लढाई बघा, तराईंचं जे युद्ध झालं तर ते 2 वेळा झालेलं आहे. ही लढाई 2दा झालेली आहे, 1191 आणि 1192. तराईंची पहिली लढाई झाली, दोन्ही लढाया पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद गोरी यांच्यामध्ये झालेल्या आहेत, पण पहिल्या लढाईमध्ये विजेता होते पृथ्वीराज चौहान आणि दुसरी जी तराईंची लढाई झाली किंवा तराईंचं दुसरं युद्ध, पहिलं युद्ध 1191 विजेता पृथ्वीराज चौहान आणि 1192ला विजेता कोण झालेले आहेत मोहम्मद घोरी. पुढं आता दिल्ली सल्तनत, हा तुम्हाला पाठ्यपुस्तकात भाग नाही, पण दिल्ली सल्तनत ज्यावेळी मध्ययुगीन भारताचा अभ्यास करावा लागतो तर या सिक्वेन्सना तो अभ्यास आहे. तर दिल्ली सल्तनतवर 5 वंश महत्वाचे वंश, त्याच्यामध्ये बघा गुलाम वंश, इथे तुम्हाला गुलाम वंश तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिलाय, पण बाकीचे जे वंश आहेत तर ते तुम्हाला एक्स्ट्रा माहिती आहे, केली तर तुम्ही करू शकता, नाही केली तरी चालेल. आता गुलाम वंश संस्थापक कोण होते कुतुबुद्दीन ऐबक. त्याच्यानंतर गुलाम वंशातील प्रसिद्ध जे शासक आहेत त्याच्यामध्ये इल्तुतमिश आहे, रजिया सुलताना आहे. त्याच्यानंतर पुढचा वंश आहे खिलजी वंश, खिलजी वंशाचा संस्थापक जलालुद्दीन खिलजी आणि पुढचा वंश आहे तुघलक वंश आणि याचा संस्थापक आहे गयासुद्दीन तुघलक आणि महत्वाचे शासक मोहम्मद बिन तुघलक आणि फिरोजशाह तुघलक. आता इथं तुघलक वंशाचा संदर्भ तुम्हाला कसा आलाय बघा, तर जे विजयनगरचं जे साम्राज्य स्थापन झालं तर हे तुघलक वंशाच्या कालखंडामध्ये झालेलं आहे. पुढचा वंश आहे सय्यद वंश, संस्थापक खिजर खान आणि शेवटचा दिल्ली सल्तनतमधील जे 5 वंश आहेत त्याच्यामधील शेवटचा वंश आहे लोधी वंश आणि लोधी वंशाचे संस्थापक होते बहलोल लोधी आणि इब्राहिम लोधी. हे पण काय आहेत महत्वाचे शासक आहेत आणि इथं इब्राहिम लोधीचा पराभव बाबर याने केला आणि तिथं काय झालेलं आहे मुघल सत्ता स्थापन झालेली आहे. दिल्ली सल्तनत समाप्त झाली आणि मुघल सत्ता प्रस्थापित झालेला आहे. आता इथं पुन्हा मुघल शासक तुम्हाला वेगळे पाहायला मिळतात, जसे दिल्ली सल्तनतचे 5 वंश त्याचे शासक, त्याच पद्धतीनं इब्राहिम लोधी शेवटचा वंश लोधी वंश, लोधी वंशाचा जे संस्थापक आहेत बघा इथं दिल्ली सल्तनतमध्ये 5 वंश, 5 वंशामध्ये शेवटचा वंश लोधी वंश, बहलोल लोधी संस्थापक आणि इब्राहिम लोधी शेवटचे शासक आणि बाबर यांच्यामध्ये लढाई झाली आणि बाबरानं या इब्राहिम लोधी यांचा पराभव केला आणि दिल्ली सल्तनतचा अंत झाला आणि मुघल सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळं बाबर कोण आहेत मुघल सत्तेचे संस्थापक. त्यांनी पानिपतची पहिली लढाई जिंकली 1500
1526 अतिशय IMP. पानिपतच्या 3 लढाया एकंदरीत लक्षात ठेवा. 1526, 1556 आणि 1761. पुढं हुमायून बघा. यानं काय केलेलं आहे? हुमायून बाबरचा मुलगा, त्याच्यानंतर अकबर, त्याच्यानंतर जहांगीर, त्याच्यानंतर शहाजहान आणि शेवटी आहे औरंगजेब. तर हे काय आहे? तर सगळे मुघल शासक आणि त्यांचा क्रम आहे. आता ताजमहाल बघा. शहाजहान यानं काय केलेलं आहे? त्याच्या पत्नीसाठी ताजमहाल बांधलेला आहे. पुढे आता मुघल शासक, हे महत्वाचे मुघल शासक औरंगजेब पर्यंत, आणि त्याच्यानंतरचे आहेत हे कुंकुवत आहेत. बहादूर शाह पहिला, मुहम्मद शाह आणि बहादूर शाह दुसरा. हा जो बहादूर शाह दुसरा आहे याच्यानंतर मात्र पूर्णपणे मुघल सत्ता संपलेली आहे. आणि या सगळ्या मुघल सत्तेच्या महत्वाच्या घडामोडी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा अतिशय IMP आहे हे सगळं. 1526 पानिपतची पहिली लढाई झाली बाबर आणि लोदीमध्ये, इब्राहिम लोदी. त्याच्यानंतर 1530 बाबरचा मृत्यू झाला, हुमायून गादीवर आला. 1540 हुमायूनचा पराभव झाला आणि सूर घराण्याची सत्ता दिल्लीवर प्रस्थापित झाली. 1555 हुमायूनने पुन्हा सत्ता मिळवली. 1556 पानिपतची दुसरी लढाई झाली अकबर आणि हेमूमध्ये. त्याच्यानंतर 1560 ते 1605 मुघल साम्राज्याचा विस्तार आणि स्थैर्य प्राप्त झालं अकबरच्या कालखंडात. 1605 ला अकबरचा मृत्यू झाला, जहांगीर गादीवर आला. 1628 ला शहाजहान गादीवर आला. शहाजहाननं 1632 ते 53 या कालखंडात ताजमहालचं बांधकाम केलं. 1658 औरंगजेब गादीवर आला. 1658 ते 1707 एवढ्या कालखंडामध्ये औरंगजेब यानं काय केलेलं आहे? राज्य केलेलं आहे. 1707 मध्ये या औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल सत्तेला किंवा मुघल सत्तेचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. 1739 नादिरशहाचा भारतावर हल्ला झाला. शासक कोण होता त्यावेळी? मुहम्मद शाह. पुढे 1757 मध्ये इंग्रजांचा प्रभाव वाढू लागला आणि 1857 मध्ये मुघल सत्तेचा पूर्णपणे अंत झाला. आणि त्यावेळी कोण होता मुघल शासक? बहादूर शाह दुसरा. आता विजयनगर व बहामनी राज्य. आता विजयनगर बघा. विजयनगर साम्राज्य विचारलं. संस्थापक कोण आहे? हरिहर प्रथम व बुक्क. हे कोण आहेत? 2 भाऊ. आणि त्यांची राजधानी कुठली होती? हम्पी. त्याच्यानंतर पुढे आहे बहमनी सल्तनत. बहमनी सल्तनत अल्लाउद्दीन बहमनी शाह. अल्लाउद्दीन बहमनी शाह संस्थापक आहेत आणि राजधानी कुठली होती? गुलबर्गा. आणि इथून पुढे काय आहेत? तर पूर्ण पाठ्यपुस्तकाचे ह्या सगळे काय आहेत? प्रश्न आहेत जे पूर्ण मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर आहेत, ज्याच्यामध्ये काही MCQ आहेत आणि काही परीक्षेला आलेले PYQ सुद्धा आहेत. आता बुधभूषण हा PYQ आहे. तर काही प्रश्न आहेत MCQच्या स्वरूपामध्ये आणि काही प्रश्न आहेत PYQच्या स्वरूपामध्ये. आणि जिथं जिथं गरजेचं आहे तर तिथं तुम्हाला माहिती सुद्धा जोडलेली आहे प्रश्नासोबत. त्यामुळे आता इथं तुम्हाला शिखांचे 10 गुरुपैकी पहिले गुरु नानक देव, 9वे गुरु तेग बहादूर आणि गुरु गोविंद सिंह 10वे गुरु. 3च गुरु तुम्हाला पाठ्यपुस्तकात आहेत, पण एकंदरीत प्रश्न आलेला आहे त्यामुळे सगळे 10च्या 10 गुरु तुम्हाला इथे व्यवस्थित दिलेले आहेत. अशा पद्धतीने MCQ PYQ इथं बघा जोड्या जुळवा हा 2024चा प्रश्न आहे. इंदोर, नागपूर, ग्वालियर आणि वडोदरा हे तुम्हाला घराने विचारलेले आहे. तर इंदोरचे कोण होते? होळकर होते. नागपूरचे भोसले होते. ग्वालियरचे शिंदे होते आणि वडोदराचे गायकवाड. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण TET ला मागे जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न आणि पूर्ण नोट्स छान पद्धतीने आपण डिझाईन केलेले आहेत. ज्यांना वाटते त्यांनी नोट्स जरूर परचेस करा. नोट्सची फी आहे फक्त 350 रुपये. पण तुम्ही 1 महिना राहिलेला आहे. काहींना असं वाटत आहे की आता नोट्स घेतल्या, अभ्यास केला, त्याच्यातून आउटपुट भेटेल का किंवा वर्क होतील का आपला अभ्यास? तसं अजिबात नाहीये बघा. तर अजूनही 1 महिना आहे, वेळ आहे, भरपूर वेळ आहे. 1 महिना आहे. 1 दिवसाला जर तुम्ही 1 पुस्तक वाचून काढलं, फक्त आज 6वी पाठ्यपुस्तक वाचायचं आहे, फक्त 6वी इतिहास करा, 6वी भूगोल करा. अशा पद्धतीनं तुम्ही जर नियोजन करून डेली 1-2-3 तास देऊन जरी तुम्ही अभ्यास केला प्रॉपर, तरी तुमचा समाजशास्त्राचा जो अभ्यास आहे तर तो चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. आणि तुम्हाला 100% बघा मी नोट्स स्वतः बनवलेले आहेत आणि सगळे प्रश्नांना धरून बनवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला 45+ आरामात तुम्ही एकदा जरी नोट्स वाचून काढल्या तर 45+ आणि चांगल्या पद्धतीने प्रॉपर तुम्ही सगळे प्रश्न आणि नोट्सचा अभ्यास केला तर तुम्हाला याच्यातूनच 50+ मार्क 100% येतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी काय करायचं आहे? नोट्स जरूर परचेस करायचे आहेत. आणखी हो, जी PYQ MCQ रिव्हिजन सिरीज चालू केलेली आहे त्याला अतिशय कमी तुमचा रिस्पॉन्स आहे.
ती सिरीज मला जर कंटिन्यू करायची असेल तर तुम्हाला व्ह्यूज वाढवावेच लागतील. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त शेअर करायचं आहे व्हिडिओ किंवा लाईक करा. लाईक केला तरी तुम्ही एक जरी लाईक केला तरी 3-4 जणांना यूट्यूब रिकमेंड करत असतात. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे मी, माझा वेळ देऊन बनवत आहे. त्यामुळं जरूर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांच्या पर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या एका छान दर्जेदार कंटेंट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.